अखेर तब्बल 20 वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकीचं चित्र साकार. जागा वाटपावरती मात्र ठाकरे बंधूंचं मौन. मराठी हितासाठी एकत्र आल्याचं सूर. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या कार्यक्रमात संजय राऊतांना विशेष स्थान. युती घडवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या राऊतांसोबत खास फोटो सेशन. तर संपूर्ण ठाकरे कुटुंबाच्या एकजुटीचंही महाराष्ट्राला दर्शन. भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरती राज ठाकरेंकडनं प्रश्नचिन्ह. मुख्यमंत्री अल्लाह हाफिज म्हणाल्याचा व्हिडिओ व्हायरल. राज ठाकरेंचा दावा. तर मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आम्ही नाही, फडणवीसांचा पलटवार. मुंबईमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधली युतीची चर्चा फिसकटल्याची माहिती. जागा वाटपावरती तोडगा न निघाल्यानं राष्ट्रवादी दुखावल्याची चर्चा. तर काँग्रेससोबत हातमिळवणीसाठी पवारांची चाचपणी. मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली. आंबेडकर मात्र सावध भूमिकेत. गवई गट आणि रासपलाही सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. मुंबई महापालिकेतील युतीसाठी फडणवीस आणि शिंदेंची अंतिम बैठक होणार. तिढा असलेल्या जागांवर एकमत होण्याची शक्यता. तर मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा. जालन्यामध्ये भाजप वगळून इतर सर्व पक्षांची शहर विकास आघाडी करण्यासाठी शिंदेंच्या अर्जुन खोतकरांची जुळवाजुळव. दानवे आणि गोरंट्याल यांच्यासोबतच्या राजकीय वैरामुळे खोतकर आक्रमक. पुण्यात शरद पवारांचे निष्ठावान शिलेदार प्रशांत जगतापांचा अखेर राजीनामा. दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं जगताप नाराज. सत्ताधारी पक्षासोबत जाणार नसल्याचंही स्पष्टीकरण. दिल्लीतल्या प्रदूषण पातळीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं बोट. प्रदूषणामुळे घशाचं इन्फेक्शन झाल्याची गडकरींची माहिती. तर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचंही आवाहन. सोन्याच्या दरात पुन्हा उसळी. गेल्या 3 दिवसात सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची वाढ. सोनं प्रतितोळा 1,41,000 तर चांदीचे दर किलो मागे 2,30,000 रुपये. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.